नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, परवा तिसगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कुणाल चांदगुडे नावाच्या एका युवकाने दरीत उडी मारली आणि त्याच कारणास्तव त्याच्या वडिलांनी आणि आईने सुद्धा उडी मारून त्यांचे प्राण गमवावे लागले. या मुलाच्या कारणास्तव आई आणि वडिलांचा दोघांचाही मृत्यू झाला. तर या घटनेपाठीमाग बरीचशी कारणं आता समोर येत आहेत. तर नेमकं त्या दिवशी स्पष्टीकरण दिलं जात होतं की हा जो प्रकार घडला तो आयफोनच्या हट्टापायी कारणास्तव घडला, परंतु हे जे गोष्ट समोर येत होती ती संपूर्ण खोटी आहे असं त्याच्या नातेवाईकांनी, कुणालच्या नातेवाईकांनी स्पष्ट केलेलं आहे. कुणालचे जे वडील होते ते MIDC मध्ये ॲज अ ड्रायव्हर म्हणून कामाला होते आणि घरातली ही परिस्थिती एकदम चांगली होती. त्यांना जमीन पर खूप होती आणि एक घरातली परिस्थिती एक वेळ चांगली होती म्हणावं लागेल. कारण जो कुणाल होता त्याच्याकडे आयफोनच्या हट्टापायी असं म्हटलं जात होतं की त्याने दरीत उडी मारली, परंतु ते कारण साफ खोटं होतं. तो जरा तणावात होता आणि कुठेतरी आई आणि वडील, त्याचे आई आणि वडील होते, त्यामध्ये कुठेतरी वाद सुरू होते आणि तोच तणाव त्याला सहन होत नव्हता. भीती दाखवण्यासाठी तो कवड्या डोंगरावर चढला होता, परंतु त्याचा पाय घसरल्यामुळे तोही पडाला आणि त्याचे वडील पण पडाले. त्यानंतर आई त्याला विनवणी करत होती की बाळा तू असं करू नको, परंतु त्याने आईचं पण ऐकलं नाही. तो खूप तणावात होता त्यावेळेस आणि त्याची मनस्थिती ऐकण्याची नव्हती आणि त्या कारणास्तव त्याने उडी मारली. सोबतच वडिलांचा पण पाय घसरला आणि ते सुद्धा पडले आणि आईने सुद्धा दरीत उडी मारून त्यांना प्राण गमवावे लागले. खूप हृदयद्रावक आणि मनाला हेलावून टाकणारी ही घटना घडलेली आहे. परंतु आयफोन ही या घटनेचं कारण नव्हतं असं त्याच्या नातेवाईकांनी कुणालच्या स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण घरातली परिस्थिती व्यवस्थित होती आणि कुणाल हा एकुलता एक हा घरात जो मुलगा होता, अभ्यासात भरपूर हुशार होता. जवळपास 10वी मध्ये आता त्याला 95% मार्क पडलेले आणि नीटची कसून तयारी चालू होती आणि नीटची जी फी असते जवळपास 3 लाख रुपये फी त्याच्या वडिलांनी भरली होती असं नातेवाईकांनी सांगितलं. त्यामुळे घरातली परिस्थिती व्यवस्थित होती. फक्त तो घरातल्या जो आई वडिलांचा थोडासा वादविवाद चालू होते, ताणतणाव होता, त्यामुळे तो त्रासलेला आणि त्याच कारणास्तव त्याने एक भीती दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये ही घटना घडलेली आहे. तर आयफोनचं कारण जे आहे ते साफ खोट आहे असं नाही नातेवाईकांनी सांगितलेलं आहे. कारण त्याच्याकडे 2 आयफोन होते आणि ही बातमी होती. मित्रांनो, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच यावर कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.